नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85व्या चखा स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे बोलूया। बनावट शालार्थ आयडी महाघोटाळा महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। शिक्षण क्षेत्र ज्याला आपण पवित्र मानतो तिथे कोट्यावधी रुपयाचा असा एक महाघोटाळा झालाय, ज्याचा आकडा ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल। नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी फेक शालार्थ आयडी घोटाळा गेल्या कित्येक दिवसापासून पोलिसांचा गुंगारा देणारा हा प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला अखेर नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने धुळ्यातून बेड्या ठोकल्या आहेत। हा घोटाळा किती मोठा आहे याचा अंदाज यावरूनच लावा की आतापर्यंत धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील तब्बल 894 शिक्षकांवर आणि 3 शिक्षक उपसंचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। एवढंच नाही तर 65 शाळांपैकी 62 शाळा केवळ कागदावरच निघाल्या आहेत। हा सगळा काळा धंदा कसा चालायचा, कोणी केला हा पर्दाफाश आणि या प्रकरणातील फिर्यादी पंकज साळुंखे यांनी नक्की काय खळबळजनक मागणी केली आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शालार्थ आयडी म्हणजे काय आणि घोटाळा कसा झाला? सर्वसामान्यांना प्रश्न पडला असेल की हा शालार्थ आयडी नक्की काय प्रकार असतो। तर सोप्या भाषेत सांगायचं तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय तिजोरीतून थेट पगार मिळवण्यासाठी सरकारकडून एक विशेष कोड दिला जातो, त्याला शालार्थ आयडी असं म्हणतात। हा आयडी मिळाला की समजा तुमची सरकारी पगाराची वाट मोकळी झाली। पण याच यंत्रणेत काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि दलालांनी मिळून एक मोठी खिंडार पाडली आहे। बनावट कागदपत्र तयार करायची, अस्तित्वात नसलेल्या किंवा बोगस शिक्षकांच्या नावावर कायदेशीर शालार्थ आयडी मंजूर करून घ्यायचे आणि शासकीय तिजोरीतून दरमहा लाखो कोट्यावधी रुपयाचा पगार लाटायचा। असा हा काळा खेळ वर्षानुवर्ष सुरू होता आणि या खेळाचा मुख्य सूत्रधार मानला जातोय तो प्रशांत वाडिले। प्रशांत वाडिलेची अटक आणि 65 शाळांचे गुड नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अत्यंत गुप्तपणे मोहीम आखून संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला अखेर धुळ्यातून अटक केली। वाडिलेच्या अटकेनंतर जे खुलासे समोर आले ते ऐकून पोलिसही थक्क झालेत। या प्रकरणातील फिर्यादी पंकज साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळ्यातील या संशयित आरोपी प्रशांत वाडिले याच्या तब्बल 65 शाळा असल्याचा दावा कागदपत्र करण्यात आला होता। पण जेव्हा या शाळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली तेव्हा काय भलतंच समोर आलंय। या 65 शाळांपैकी 62 शाळा पूर्णपणे खोट्या आणि बोगस आहेत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। 65 शाळा प्रत्यक्ष अस्तित्वातच नाहीत, त्या फक्त कागदावर चालवल्या जात होत्या। सध्या 65 पैकी केवळ 2 शाळा प्रत्यक्ष सुरू आहेत, ज्या शिंदखेडा आणि साक्री या भागात आहेत। विचार करा, बोगस 62 बोगस शाळा दाखवून तिथल्या शेकडो बोगस शिक्षकांच्या नावावर शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा निधी कसा हडप केला जात होता याची तुम्ही कल्पना करू शकता। रडारवर मोठे मासे शिक्षक आणि उपसंचालक आणि संस्थाचालक हा घोटाळा केवळ एका प्रशांत वाडिले पुरता मर्यादित नाही, याच्या पाळेमुळे खूप खोलवर रुजलेले आहेत। आतापर्यंत या प्रकरणात धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील तब्बल 894 शिक्षकांवर थेट गुन्हे दाखल झाले आहेत। एकाच घोटाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षकांवर गुन्हे दाखल होण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील कदाचित पहिलीच वेळ आहे। कदाचित पहिलीच वेळ असेल। याशिवाय ज्याच्या स्वाक्षरीने आणि मंजुरीने हे आयडी दिले गेले 3 शिक्षण उपसंचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। म्हणजेच कुंपणानेच शेत खाल्ल्याचा हा प्रकार आहे। पण एवढ्यावरच हे थांबलं नाही। फिर्यादी
पंकज साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार आता अनेक बडे संस्था चालक, स्कूल मॅनेजमेंट देखील नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत. शिक्षण सम्राट म्हणून मिरवणाऱ्या अनेक बड्या धेड्यांचे धाबे यामुळे दणाणले आहेत. लवकरच काही बड्या संस्था चालकांना देखील बेड्या पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिर्यादी पंकज साळुंके यांचे थेट विधान. आज जी कारवाई झालेली आहे बनावट आयडी शालार्थ आयडी प्रकरणाच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी मी SIT चौकशीची मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने आताच मागच्या वर्षी ज्या प्रकरणाची SIT चौकशी लागली त्या अनुषंगाने आतापर्यंत पूर्ण धुळे आणि जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये 894 शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. पुन्हा 3 उपसंचालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही संस्थाचालक आहेत की ते रडारावरती होते. त्याची सुरुवात ही आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे. त्याची सुरुवात आज ही आपल्या धुळ्यापासून झालेली आहे आणि त्यात पहिला जो मेन प्यादा होता तर त्याचं नाव म्हणजे प्रशांत वाडिले. आता या प्रशांत वाडिलेच्या तब्बल 65 शाळा, या 65 शाळांपैकी 62 शाळा त्याच्या फक्त बॅगेत त्याच्या होत्या आणि 2च शाळा त्याच्या आपल्या ऑन रेकॉर्ड. एक शाळा त्याची शिंदखेड्याला आहे, एक शाळा त्याची साक्रीला आहे. या 2 शाळांच्या व्यतिरिक्त त्याच्या कुठलीही शाळा त्याची नाही. असे मोडके जे आहेत, असे एजंट जे आहेत बनावट पद्धतीने सगळे काम करणारे, तर यांच्या संदर्भामध्ये आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने जे पाऊल उचललेलं आहे त्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं, रामदास शेळके साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि असा सिंघम, ओरिजिनल सिंघम डॅशिंग अधिकारी हा असा त्याने जे कार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे या पूर्ण प्रकरणामध्ये, पूर्ण महाराष्ट्र राज्यातून बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये इंटरव्हेन्शन आपण दाखल केलेलं आहे, म्हणजे मी स्वतः दाखल केलेलं आहे याच्यामध्ये. तर त्याची तारीख जी आहे आता मुंबई हायकोर्टामध्ये ही येणारी 18 जुलै तारीख त्याची आहे. आताच या 7 जुलैलाच आपल्या वकील महोदयांनी त्या संदर्भात सर्क्युलेशन घेतलेलं आहे. तर याच्यावरती कारवाईची आपली अशी मागणी आपण केलेली आहे कोर्टामध्ये की ह्या सगळ्या प्रकरणाची ज्युडिशनल इन्क्वायरी व्हायला हवी. आजपर्यंत ज्या चौकशा झालेल्या आहेत त्या सगळ्या चौकशा बरखास्त करून याची ज्युडिशनल इन्क्वायरी व्हायला हवी. अजून तब्बल 3 मोठे संस्थाचालक जे मोठे मासे आहेत धुळे जिल्ह्यातले ते रडारावरती आहेत आणि छोटे अजून त्याच्याऐवजी अजून ते 12 छोटे मासे आहेत. असे मिळून एकूण टोटल 15 संस्थाचालक, एजंट की जे दलाल आहेत ते रडारावरती आहेत. आता आज दिवसभरात बघू किती जणांना अटक केली जाते, ती बघण्याची महत्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, हा आहे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला हादरवून सोडणारा बनावट शालार्थ आयडी घोटाळा. प्रामाणिकपणे ATD BEd करून TET परीक्षा पास होऊन हजारो तरुण आज नोकरीसाठी वन भटकत आहेत आणि दुसरीकडे अशा प्रकारे बोगस शाळा, बोगस आयडी तयार करून कोट्यावधी रुपयाची लूट केली जात आहे. पंकज साळुंके यांनी केलेल्या न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी अत्यंत रास्त वाटते का? कारण जर का या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे धागेदोरे यात निघू शकतात आणि अनेक पांढरा पेशा चेहरा मागचे खरे मुखवटे गळून पडू शकतात. या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? या बोगस शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना कोणती शिक्षा झाली पाहिजे आणि न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आम्हाला नक्की कळवा. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.